हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आता नुकतीच जवळ आलेली आहे ती म्हणजे शिष्यवृत्तीची परीक्षा. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची स्कॉलरशिप परीक्षा नुकतीच जवळ आली आहे, त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती सराव प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत. आज मी सोडवणार आहे इयत्ता 8वीची सराव प्रश्नपत्रिका, ती म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची. तर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याचं स्पष्टीकरण आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक व शेअरसुद्धा करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण प्रत्यक्ष वेळ वाया न घालवता प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका आहे. तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची. विभाग 1 तृतीय भाषा आपण पहिल्यांदा सोडवणार आहोत. त्या अगोदर बघा, इथं या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 to 5. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपण क्वेश्चन घेऊया. द श्राईन वॉज सिच्युएटेड ऑन द बँक ऑफ रिव्हर. तिथं रिव्हर कोणती होती? बागमती. ऑप्शन 3. टू विच रिलिजन डिड द गॉड इज रिलेटेड. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे हिंदू. द बिलीफ अबाउट द श्राईन वॉज अबाउट. त्याचं करेक्ट आन्सर आहे डिसअपिअरन्स ऑफ द गॉडेस. ऑप्शन 2. क्वेश्चन नंबर 4. द कलियुग इज सेड टू बी अ डॅश डॅश. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन 3 इव्हिल पिरियड. द एंड ऑफ कलियुग विल ब्रिंग डॅश डॅश डॅश. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे इरा ऑफ गुड व्हर्च्यूज. त्यानंतर बघा प्रश्न 6. चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग स्लोगन. द स्लोगन इज कीप द लेफ्ट बिलॉंग्स टू. तर हे कंप्लीट होण्यासाठी आपल्याला इथं काय येणार आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर असेल कीप द लेफ्ट बिलॉंग्स टू ट्रॅफिक. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक द परमिशन फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज. तर या ठिकाणी करेक्ट आहे परमिशन घ्यायचे म्हणजे मे आय कम इन सर. ऑप्शन नंबर 2. Question number 8. Choose the correct other word with the same pronunciation as given between the first two terms. Seen, seen. तसं होलचं काय येणार आहे? ऑप्शन 3 होल. Choose the correct alternative for the opposite meaning of the word given below. या ठिकाणी हॅपीचं अपोजिट काय येणार आहे? अनहॅपी. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन 4. Choose the correct alternative from the following alternatives to complete the given dialogue. आता इथं डायलॉग आहे केतकी सेड डॅश डॅश मंदार. आता पहिल्यांदा काय होईल? हाय मंदार. क्वेश्चन नंबर 11. अ सेंटेन्स इज गिवन बिलो टू फिल इन द ब्लँक. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स विच विल बी कम्प्लीट द सेंटेन्स. सेंटेन्स आहे द माउंट एव्हरेस्ट इज द डॅश डॅश माउंटेन इन द वर्ल्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे हायेस्ट. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी एच राहिलेला आहे. चूज द करेक्ट लेटर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज इन द ब्लँक टू सॉल्व द क्रॉसवर्ड पझल. या ठिकाणी करेक्ट वर्ड बसणार आहे तो म्हणजे यम. माउंट आणि माउथ. क्वेश्चन नंबर 13. चूज द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. व्हॉट डॅश डॅश ब्युटिफुल पिक्चर इज इट. तर या ठिकाणी काय येणार आहे? व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. ऑप्शन नंबर 2. Next question. A riddle is given below. Choose the correct alternative to answer the riddle. Riddle काय बघा? I am having 4 legs with 2 little horns on the head. My hair is used to knit from worn clothes. Who am I? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे sheep. sheep म्हणजे मेंढी. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15. Observe the following watch. What does the correct time the watch show? Choose the correct alternative from the given alternatives. Choose 2 alternatives म्हटलेले आपल्याला या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी कोणते घड्याळाचं टाईम कोणतं शोध करते ते सांगायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी वाजले 2:15 झालेत म्हणजे 15 past 2 हा एक ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर क्वार्टर टू 2 हे येणार नाही आहे. क्वार्टर पास्ट 2 येईल म्हणजे ऑप्शन 3. 10 past 3 हेही येणार नाही म्हणजे फर्स्ट आणि थर्ड हे आपले ॲन्सर असतील.
ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन 4 अल्टरनेटिव्स. या ठिकाणी बघा क्लॉकचं चित्र दिलेलं आहे. देअर इज द क्लॉक इन द गिवन पिक्चर. इनसाइड द टेबल, ऑन द टेबल, अबोव द टेबल, अंडर द टेबल. तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन 2 ऑन द टेबल. इथं टेबल आहे त्याच्यावरती क्लॉक आहे. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ लगून फ्रॉम द गिवन 4 अल्टरनेटिव्ह. त्याचा बरोबर अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे ते म्हणजे आहे साल्टी वॉटर लेक. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डेज कम्स प्रायर टू मंडे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या ठिकाणी सोमवारच्या अगोदर म्हटलेलं आहे कोणता येतो तर कोणता येतो संडे. ऑप्शन फर्स्ट. त्यानंतर विच ऑफ द फ्रेजेस एक्सप्लेन्स द बेस्ट द गिवन इडियम. बघा या ठिकाणी कोणतं येईल. टू स्टील अ मार्च ऑन, टू आउटशाईन समबडी. ऑप्शन 1. डायरेक्शन्स क्वेश्चन नंबर 20 to 22. रीड द फॉलोइंग अनाउन्समेंट केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. आता या ठिकाणी बघा अनाउन्समेंट दिलेली आहे त्यावर क्वेश्चन आहे. द गिवन अनाउन्समेंट इज कन्सर्ड विथ फाइंड 2 अल्टरनेटिव्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. या ठिकाणी बघा याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे स्टुडंट्स आणि पेरेंट्स ह्या दोघांसाठी ही अनाउन्समेंट आहे. वेन वॉज द अनाउन्समेंट डन इन द क्लासेस. या ठिकाणी बघा कधी झालेलं आहे तर 9th जुलै. आपल्याला दिसतं काय म्हटलं टुमारो दॅट इज ऑन द 10th जुलै. 10th जुलैला हे सांगितलेलं आहे त्यांनी. मग ती जी जाहिरात आहे ती कधी त्यांनी डन केली तर आदल्या दिवशी केली 9th जुलै. ऑर्डिनरली व्हेन पॅरेंट्स स्पीक देअर वर्ड्स अप फ्रॉम द स्कूल. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन 2 3 PM. What kind of sentence is given below? Choose the correct alternative from the given alternatives. Youth is the time for the formation of character. तर हे सेंटेन्स आहे ते म्हणजे सिंपल सेंटेन्स आहे. त्यानंतर बघा चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फॉर द गिवन सेंटेन्स. व्हाय शूड यू सस्पेक्ट मी. तर याचं करेक्ट उत्तर येणार आहे ते म्हणजे व्हाय शूड आय बी सस्पेक्टेड बाय यू. ऑप्शन 2. 3ला क्लिक झालं. त्यानंतर 25 बघा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द गिवन डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे आपल्याला. द इन्स्पेक्टर सेड पे Rs 100 फॉर रॉंग पार्किंग. तर याचं करेक्ट उत्तर आहे द इन्स्पेक्टर ऑर्डर्ड मी. कारण हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. द इन्स्पेक्टर ऑर्डर मी टू पे Rs 100 फॉर रॉंग पार्किंग. ऑप्शन 2. त्यानंतर आहे बघा विभाग 2 मानसिक क्षमता चाचणी. त्यामध्ये प्रश्न 50 गुण 100. खालील प्रत्येक प्रश्नात 4 पदे दिली आहेत त्यापैकी कोणत्या तरी 3 पदामध्ये एक प्रकारचे साम्य आहे. एक पद निराळ आहे म्हणजे ऑड मॅन आउट या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता त्यामध्ये बघा यातला ऑड मॅन आउट आहे ते म्हणजे पहिलाच ऑप्शन आहे. कारण 43 47 ही मूळ संख्यांची जोडी. 41 34 ही मूळ संख्या. 73 79 ही मूळ संख्या. इथं मात्र 63 ही मूळ संख्या नाही त्यामुळे इकडं हे ऑप्शन येईल. त्यानंतर बघा 27 प्रश्नाचं ऑड मॅन आउट आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 413. कारण इतर संख्याला 3ने निशेष भाग जातो पण या संख्येला जात नाही. त्यानंतर बघा खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नामध्ये रिकामी जागा प्रश्नचिन्हाने दर्शवली आहे आणि पर्यायसुद्धा दिलेले आहेत. तर एकच पर्याय बरोबर किंवा सर्वात योग्य आहे अशा चिन्हाच्या डाव्या बाजूस दाखवलेल्या 2 आकृत्यांमधील प्रत्येक म्हणजे 2 पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागचा असणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी बघा या दोघांचा संबंध जसा आहे तसं जर आपण याचा विचार केला तर आपलं उत्तर येणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. हे 2 गोल आहेत ते मध्ये घ्यायचेत आणि दिशा मात्र याची उलट करायची. त्यानंतर प्रश्न 29. आता इथं बघा इथे 2 वेगळ्या आकृत्या दिल्या आहेत इथं जोडलेल्या आहेत. या 2 आकृत्या तर आपण जोडल्या आणि त्यांची दिशा मात्र काय करायची पूर्वेला करायचे. म्हणून आपलं उत्तर काय असेल करेक्ट पर्याय क्रमांक 2.
महाराष्ट्राचं खाद्य आहे फेमस पुरणपोळी, तसं बेंगालचं काय आहे तर रसगुल्ला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 ते 34साठी सूचना दिलेली आहे. खालील प्रत्येक प्रश्नात एक अंकश्रेणी दिलेली आहे. अंकश्रेणीतील एक पद गाळलेलं असून ती प्रश्नचिन्हाने दर्शवले आहे, तर ते पद आपल्याला शोधायचं आहे. बघा आता प्रश्न 31मध्ये 4, 8, 24, 96. आता याच्यामध्ये काय फरक केला आहे? 4ची दुप्पट केलेली आहे. त्यानंतर इथं 3ने गुणलेलं आहे, म्हणजे गुणिले 2 गुणिले 3, इथं गुणिले 4, तर 96 गुणिले 5 करायचं आहे आपल्याला. तर त्याचं उत्तर येईल 480. त्यानंतर बघा 9, 18, 54. इथं काय केलेलं आहे त्यांनी? 9 गुणिले 2 18, 18 त्रिक 54, तीच ट्रिक वापरलेली आहे, वाढत चाललेली संख्या. आणि त्यानंतर गुणिले 4 केलेलं आहे, म्हणजे 4 चौक 16 आणि 4 पंचे 20 आणि 21. आता इथं गुणिले 5 करावं लागेल. तर याचं करेक्ट उत्तर येणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, 1080. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 बघा. या ठिकाणी बघा इथं जो लॉजिक आहे ते 1 सोडून 1 आहे, म्हणजे अशा पद्धतीनं. आता इथं 5 अधिक 2 7, 7 अधिक 2 9, 9 अधिक 2 11 आणि इथं वर काय केलेलं आहे? अधिक 3 केलेलं आहे. असा संबंध त्यांनी लावलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 34मध्ये बघा. आता यांच्यातील काय केलं त्यांनी? फरक केलेला आहे. फरक यांच्यातला 81, इथं आहे 83, इथं 85, इथं कितीचा असायला पाहिजे? 87चा फरक असायला पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे? 87 आपल्याला इथं ॲड करायचं आहे. मग आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये बघा प्रश्न 35 ते 36साठी सूचना दिली आहे. माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे त्याखाली दिलेल्या 4 पर्यायातून बरोबर पर्याय शोधायचे आहे आपल्याला. आता या ठिकाणी तर माहिती दिलेली आहे. हॅविंग शब्दापूर्वी किती शब्द आलेले आहेत? आता या ठिकाणी हॅविंग शब्द आहे. याच्यापूर्वी किती शब्द आलेत? 1 2 3 4 5. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर वर दिलेल्या विधानामध्ये जास्तीत जास्त आय किती आहेत म्हटलेलं आहे. आता आय किती आहेत आपल्याला शोधायचं आहे. इंडियामध्ये 2 आहेत. त्यानंतर कॅपिटल आय विचारलेलं आहे आपल्याला, त्यामुळे आपण कॅपिटल शब्दच पाहूया. या ठिकाणी इंडियातील आहेत 3 झाले. त्यानंतर इथं 4 5 6 7 8 8 तर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून आपलं करेक्ट उत्तर काय असेल? 8. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर वरील विधानामध्ये 9 अक्षरे असलेले शब्द संख्या किती आहे म्हटलेलं आहे. 9 अक्षर असलेले शब्द आपल्याला बघायचे आहेत. आता बघा या ठिकाणी इथं आहे हा एक शब्द आहे. त्यानंतर ते 10 आहेत. त्यानंतर बघा हा एक आहे. तर अशा पद्धतीने किती शब्द झाले बघा आता? तर 2च आहेत, सोशलिस्ट आणि हा एक. त्यानंतर प्रश्न 38मध्ये बघा. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याखालील दिलेल्या 4 पर्यायातून शोधायचे आहे. तर या ठिकाणी यम अक्षरापूर्वी किती अक्षरे वरील माहितीत आहेत म्हटलेलं आहे. तर 52 अक्षरे आहेत. इथले 2004 हे अंक आहेत, हे आपण सोडून द्यायचे. त्यानंतर प्रश्न बघा 39 ते 41. खालील प्रत्येक प्रश्नात आकृत्यांचा एक गट दिलेला आहे. त्यापुढील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी त्या गटात तंतोतंत बसणारी आकृती आपल्याला शोधायची. तर प्रश्न क्रमांक 39मध्ये बघा इथं तंतोतंत बसणारी आकृती आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही. प्रश्न 40मध्ये बघा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती बसणार आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 41मध्ये बघा या ठिकाणी काय केलेलं आहे? हा त्रिकोण त्यांनी वर घेतलेला आहे नंतर, आणि इथं चौकोन आलेला आहे आणि अधिक चिन्ह तसंच घेतलेलं आहे. परत काय केलं? परत त्यांनी वर्तुळ हे केलेलं आहे खाली आणि वरची आकृती मोठी घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा या ठिकाणी एका रांगेत ए हा 11व्या स्थानी उभा आहे, बी हा त्याच्या मागे 4थ्या स्थानावर उभा आहे. तर या पद्धतीने आपण अगोदर काय करूया? मांडणी करून घेऊया. आता या ठिकाणी बघा ए 11व्या स्थानी आहे, ए हा 11व्या स्थानी आहे, बी हा त्याच्या मागे 4थ्या स्थानावर आहे. तर 1 2 3 4 या ठिकाणी बी आहे. त्याच्या पुढे समोर 12व्या स्थानी सी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या ठिकाणी सी आहे. पण याचा जो क्रमांक आहे तो 11वा आहे. म्हणजे किती असतील अजून सीच्या अगोदर? 1 1 2 3 4 5 6 7 8 तर 9 10 आणि 11.
म्हणजे इथून लाईन सुरू झालेली आहे. तर आता काय म्हटले, बी आणि सीच्या मध्ये असणारा कोण आहे? 2 3 4 5 6 या ठिकाणी तो मध्ये येईल. तर याचा जो आहे त्या मुलाचं स्थान रांगेत कितवं आहे? तर 1 2 3 4 5 6 7 8 8वं स्थान त्या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2. एका रांगेत मनोज हा शेवटून दुसऱ्या स्थानी उभा आहे. रमेश हा त्याच्यापुढे 3 मुलांनंतर उभा आहे. आता बघा या ठिकाणी एका रांगेत मनोज शेवटून दुसऱ्या, या ठिकाणी दुसरं स्थान घेऊया. म्हणजे या ठिकाणी मनोज आहे. रमेश हा त्याच्यापुढे 3 मुलांनंतर आहे. 1 2 3 इथं कोण आहे? रमेश. त्यानंतर सुरेश हा रमेशच्या पुढे 7वा आहे. 1 2 3 4 5 6 7 इथं सुरेश आहे. तर रांगेमध्ये सुरेशचे स्थान 5वे आहे. हा 5व्या नंबरला म्हणजे 1 2 3 4 या ठिकाणी असेल. तर एकूण मुलांची संख्या किती? हा 5 6 7 8 9 10 11 12 15 16 या ठिकाणी ऑप्शन 2. खाली दिलेल्या आकृतीमध्ये गाळलेली संख्या प्रश्नचिन्हाने दाखवली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा बरोबर पर्याय आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी बघा आता काय केलेलं आहे, इथं हा 3 आहे, इथं 3चा घन दिलेला आहे. हा 4 आहे, 4चा घन इथं दिलेला आहे. 2 आहे, 2चा घन इथं दिलेला आहे. म्हणजे हा घन कशाचा आहे? 5चा. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 45 बघा. यामध्ये काय आकृतीचा संच दिलेला आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार आहे तो सांगायचा आहे. आता या ठिकाणी लॉजिक काय वापरलेलं आहे बघा. आता लॉजिक आहे 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग, 2चा वर्ग 4, 4 आणि 9 13 आणि 13 आणि ह्या 4चा वर्ग 16 किती होतात? 29. 1चा वर्ग अधिक 0चा वर्ग 0च अधिक 5चा वर्ग 25, 25 आणि 1 26. तसंच करूया आपण. 3चा वर्ग 9 अधिक 2चा वर्ग 4 13 झाले अधिक 5चा वर्ग 25 किती झाले बघा आता? 25 आणि 4 29, 29 आणि 9 38. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 46 मध्ये खालील चौरसात 9 चौकोन आहेत. विशेष नियम वापरून त्यात 8 चौकोन भरले आहेत. एक चौकोन प्रश्नचिन्हाने दाखवलेला आहे. तर त्या जागचा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. आता या ठिकाणी लॉजिक काय वापरले? ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. यांची बेरीज 20 येते. आता त्यानंतर बघा इथं 7 आणि 5 12 दिलेलं आहे. इथं आपल्याला किती पाहिजे? आता इथं 14 आणि 20. आता इथं 17 बेरीज यायला पाहिजे. का ते मी सांगते नंतर. आता इथं काय असायला पाहिजे? 8 7 आणि 5 12 12 किती 17 होतात? 5. म्हणजे 5 बेरीज असणारा कोणता अंक आहे? 122. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येईल. म्हणजे 14 अधिक 3 17, 17 अधिक 3 20 अशा पद्धतीने या ठिकाणी लॉजिक वापरलेलं आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 47 मध्ये सांकेतिक भाषेमध्ये चिन्ह दिलेले आहेत अक्षरांसाठी. ते अगोदर आपण मांडून घेऊया आणि मग नंतर प्रश्न सोडवूया. आता यासाठी बघा अक्षरं सारखे काय आहेत बघायचं. रेस आणि मेकमध्ये काय सारखं आहे? ए सारखं आहे आणि ई सारखं आहे. मग याच्यामधील चिन्ह कोणते आहेत? अगोदर अक्षर लिहून घेऊया आपण. MAKE, त्यानंतर RC आणि इथं काय राहिलेलं का बघूया आपण. तर आहेत सगळे अक्षर आपले. तर आता बघा या दोन्ही अक्षरामध्ये सारखं काय आहे आणि चिन्ह काय आहे? गोल आणि चौकोन. म्हणजे ई आणि ए साठी काय येणार आहे? गोल आणि चौकोन किंवा चौकोन आणि गोल दोन्हीपैकी एक. त्यानंतर कर्म आणि रेसमध्ये काय सारखं आहे? ए आणि आर सारखं आहे. तर ते कसं लिहितात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आता यम आणि के साठी काय राहील मग? यम आणि के साठी त्रिकोण आणि फुली राहील. त्रिकोण आणि फुली. आणि आर आणि सी साठी पंचकोन आणि सी साठी स्टार. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सरळ सरळ उपयोग दिलेला आहे. सरळ सरळ त्यांचे चिन्ह सिरियलने दिलेले आहेत. त्यामुळे आता कर्मसाठी काय येईल? हा एक येईल. ए साठी गोल येईल. त्यानंतर आर साठी हा पंचकोन येईल आणि म साठी हा त्रिकोण येईल. म्हणजे काय येईल? 1 2 3 4. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न बघा.
एका सांकेतिक भाषेत अक्षरासाठी अंकाचा उपयोग केलेला आहे. आता या ठिकाणी अक्षरांचा आणि अंकाचा क्रम तसाच असेल असं नाही म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला शोधावं लागेल. आता बघा, आपण प्रथम काय करूया, अक्षरे लिहून घेऊया, त्यानंतर त्यांचे अंक ठरवूया. अशा प्रकारचे बरेच प्रश्न आपण सोडवलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यामुळे तुम्हाला सराव नक्कीच असणार आहे. जे जे वेगळे वेगळे अक्षर असतील तेवढेच आपण इथं लिहून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी ओ अशा पद्धतीनं तक्ता करायचं आहे. आता कार आणि फॅटमध्ये सारखं काय आहे, ए आहे. मग या दोघांमध्ये सारखं अंक कोणता आहे, 2 आहे. म्हणजे एसाठी काय असेल, 2. आता टॉक आणि कार यामध्ये काय सारखं आहे, सी. मग या दोघांमध्ये सारखं काय आहे, 4. म्हणजे सीसाठी 4. आता इथं 4 गेला, 2 गेला, तर राहिला काय, आरसाठी 3. या ठिकाणी बघा, टॉकसाठी ओ आणि सीचा गेलेला आहे अक्षर. सीचा काय गेला, 4 गेलेला आहे या ठिकाणी. आता फॅट आणि टॉकमध्ये टी सारखं आहे, त्यामुळे दोघांमध्ये सारखं काय आहे, 6. म्हणजे टीसाठी झाला 6. तर आता उरलेले अंक लिहून घ्यायचं आहे. आता एफसाठी इथं राहिला 5, ओसाठी इथं राहिला 8. अशा पद्धतीनं आता विचारले काय आपल्याला, तर एफ अक्षरासाठी कोणता पर्याय असेल म्हणले. एफ अक्षरासाठी कोणता असेल, 5. तर या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये दिसत नाही आहे, पण आपलं उत्तर बरोबर आहे. एफसाठी 5च येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये रेखा रीड्स बुकला असं लिहिलं जातं, त्यानंतर याला या पद्धतीने लिहिलं जातं. तर रीड्सचा संकेत खालील पर्यायातून शोधा. आता या ठिकाणी रीड्स बघा कोणकोणत्या 2 वाक्यामध्ये आहे. या ठिकाणी रीड्स आहे, रेखा आणि बुक. रेखा या 2 ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे या दोघात कॉमन अंक कोणता आहे, 3 आहे. म्हणजे रेखासाठी 3 कट झालेला आहे. आता बुकसाठी बघूया आपण. या 2 वाक्यामध्ये बुक आहे, मग या 2 वाक्यामध्ये सारखं काय आहे, 2. म्हणजे बुकसाठी काय असेल, 2. मग आता राहिला काय याच्यामध्ये, रीडसाठी 1 राहिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक उत्तर आपलं 1 असेल. अशा पद्धतीनं आपण उत्तर काढू शकतो. त्यानंतर प्रश्न 50 पाहूया. एका सांकेतिक भाषेत बघा, पेन हा शब्द असा लिहितात, सन असा लिहितात, सेट असा लिहितात, तर पुणे हा शब्द कसा येईल. आता पुणे PUNE साठी बघायचं आहे आपल्याला. आता पेन आणि सन मध्ये सारखं काय आहे, यन आहे. म्हणजे यनसाठी काय असेल, 4, कारण या दोन्हीमध्ये सारखं आहे. म्हणजे या ठिकाणी 4 आपण लिहून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल आणि लिहूनही काढता येतं. त्यानंतर बघा, पेन आणि सेटमध्ये आपण बघूया, ई सारखा आहे, म्हणून या दोन्हीमध्ये सारखा काय आहे, 5. म्हणजे ईसाठी गेलेला आहे 5. आता आपल्याला यू पाहिजे, मग यूसाठी आता इथंही यू आहे आणि यू आता नंतर काढूया. आता यस बघूया आपण, सन आणि सेटमध्ये या दोघांमध्ये सारखं काय आहे, 1 1 दिसते आपल्याला. इथंही 1 आहे, इथंही 1 आहे. म्हणजे यससाठी काय वापरलेलं आहे, 1 वापरलेलं आहे. आता राहिला काय, इथला यूसाठी इथं काय राहिलं आहे, 2. आणि इथं ईसाठी काय आलेला होता, 5. आता पीसाठी इथं काय राहिलेलं आहे, 3. ई आणि एन गेलेले आहेत, म्हणजे 3 2 4 5. 3 2 4 5 पर्याय क्रमांक 2.